नमस्कार मित्रांनो, तर मी आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील. आज आपण आलो होतो शिवजन्मभूमी असलेल्या दुर्गेश्वर शिवनेरी किल्ल्यावर. तर मित्रांनो, आता आपली बाईक किंवा फोर व्हीलर किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचतात. तसं तर आज या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी गर्दी पाहायला मिळत होती, कारण सध्या स्कूल कॉलेजांच्या सहलींचा सीझन चालू आहे. त्यामुळं आपल्याला गडावर भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी गाडी पार्किंग केली आणि छोट्या छोट्या मुलांसोबत गडावर चढण्यासाठी सुरुवात केली. गडावर तसं भरपूर काही पाहण्याजोगं आहेत. 400 ते 500 पायऱ्या चढून आता आपण गडावर जाणार होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा मोठ्या मोठ्या जयघोषांच्या आवाजामध्ये आसमंत दरवळत होता आणि मी मात्र तब्बल 15 वर्षांनी या सुखाचा आनंद घेत होतो. बघता बघता किल्ल्याच्या प्रसिद्ध असलेल्या 7 दरवाजांपैकी हत्ती दरवाजांपर्यंत येऊन पोहोचलो. अर्धवर्तुळाकार रचना, भक्कम तटबंदी असलेला असा हा हत्ती दरवाजा. या ठिकाणी किल्ल्याच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन राजांची आठवण झाली आणि मनात विचार आला. आऊसाहेबांचं स्मरण झालं, कारण मी आत्ता निघालो होतो शिवनेरी किल्ल्यावरील जगप्रसिद्ध असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरात. तसं तर शिवाई देवी ही किल्ल्याची ग्रामदेवता आणि येथील आसपासच्या प्रदेशात असलेल्या आदिवासी लोकांची ती कुलस्वामिनी. आता गडावर चढताना आपल्याला 2 रस्ते लागतात, तर आता आपण खालच्या रस्त्यानं शिवाई देवीच्या मंदिराकडे निघालो होतो. तर आता या निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर अशा या रस्त्यानं आपण निघालो होतो देवीच्या मंदिराकडे. आणि पुन्हा मनात विचार आला, राजे आऊसाहेब दररोज याच ठिकाणी दर्शनाला येत असतील. आपले राजे रोज या ठिकाणी खेळत असतील, बागडत असतील. ज्या ज्या वेळेस आऊसाहेब या ठिकाणी दर्शनाला येत असतील, त्या त्या वेळेस आपले राजे या ठिकाणी त्यांच्या मागे येत असतील. या विचारांमध्ये दंग असताना आता आपण उभं राहिलो ते थेट मंदिराच्या पुढ्यात. तर मित्रांनो, या दरवाजामधून आत प्रवेश करून आपण जाणार आहोत आता मंदिरासमोर. तर आत्ता मी साक्षात आई शिवाई देवीच्या मंदिरासमोर उभा होतो. डोंगराच्या अगदी मधोमध एका गुहेमध्ये असलेलं हे देवीचं स्वयंभू असं मंदिर. तर मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल स्वयंभू म्हणजे काय. तर मित्रांनो, या विषयावर एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवूयात. तर मित्रांनो, अशातच मी येऊन पोहोचलो ते आई शिवाई देवीच्या मंदिरासमोर असलेल्या या मोठ्या अशा प्रांगणामध्ये. या ठिकाणी पायातली चप्पल काढली आणि देवीच्या दर्शनासाठी जायला निघालो. तर या ठिकाणी आई शिवाई देवीचं मंदिर म्हणून एक डॅशबोर्ड लावलेला आपल्याला दिसला. तर हा डॅशबोर्ड बघून आपण निघालो देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. तर आता मी थेट उभं राहिलो ते आई शिवाई देवीच्या मंदिराच्या दरवाजात आणि समोर दिसली ती मायेचं वात्सल्य आणि नवसाला पावणारी अशी ही शिवाई देवी. तर मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल आणि फोटो काढण्यासाठी तसेच शूटिंग करण्यासाठी अलाउड नव्हतं. त्यामुळं या ठिकाणी व्यवस्थित अशी शूटिंग होऊ शकली नाही. तर देवीचं दर्शन घेतलं. स्वयंभू तांदळा स्वरूपातील देवीची मुख्य मूर्त आणि देवीच्या मागे असलेली दुर्गा मातेच्या अवतारात देवीची दुसरी मूर्त. तर या ठिकाणी दर्शन घेऊन मी सुन्न मनाने पुढच्या सभामंडपामध्ये आलो आणि मनात मात्र एक विचार आला. कधी एकेकाळी जिजामाता याच ठिकाणी उभ्या राहिल्या असतील. काय मागितलं असेल हो त्यांनी आई शिवाई देवीकडे? कधी मनात विचार आला का? काय नवस मागितलं असेल आई शिवाई देवीला? काय साकडं टाकलं असेल
कदाचित हेच जागी हो आई जागी हो. परकीय आक्रमणांमुळे, परकीय सत्तांमुळे आपला मराठी धर्म राहिला नाही. कन्या पूजनासाठी आपण ज्या मुलींची पूजा करतो त्या आपल्या मुलींच्या इज्जतीची लत्तर होत आहेत आई. आपल्या आया बहिणींच्या इज्जतीचा काही ठाव ठिकाणा नाही. आपल्या मराठमोळ्या स्त्रियांच्या कपाळाचं कुंकू पुसतय आई. आता तरी जागी हो. ह्या संपूर्ण परकीय आक्रमणांचा नाश करेल आणि ह्या परकीय सत्तांना डावलून आपलं मराठी साम्राज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या पदरी घाल आई, असा पुत्र माझ्या पदरी घाल. आणि पुढे आई शिवाई माता जिजामातांच्या ह्या नवसाला पावली आणि शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराणी जिजाबाईंच्या पोटी बाळ शोभांचा जन्म झाला. तर मित्रांनो, अशाच सुन्न मनाने मी निघालो पुढच्या मार्गाला. अजून आपल्याला शिवजन्मभूमी अर्ध्या उंचीवर होती, तर आपल्याला त्या ठिकाणी जायला खूप वेळ लागणार होता. तर आई शिवाई मातेला शेवटचा नमस्कार करून मी निघालो वरच्या चढाईसाठी. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मात्र नक्की सांगा. तर चला, धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागामध्ये.